नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही अशी पण केस ऐकली आहे का की जिथे कोण आलं अंगात आणि ते घेऊनच गेलं त्या व्यक्तीला? अशी एक केस झालेली ॲक्च्युली. माझी नव्हती, माझ्या गुरूंच्या जवळ याची झालेली. तेव्हा मी शिकायचो, जस्ट शिकायलाच लागलेलो. त्यांच्या जोडीला गेलेलो, आम्ही वाराणसीला गेलेलो. वाराणसीला एक केस होती, ते मला घेऊन गेलेले. तिकडे जी केस, ती बाई होती, लेडीज होती, तिच्या अंगामध्ये एक हाडं होते. हाडं अगदी नेक्स्ट लेवल, एवढी पॉवरफुल हाडं तर मी पण नसतं. माझ्या हाडं म्हणजे एक एंटिटी आहे की काय बोलतात त्याला, ती ज्या काळा जादू शिकतात त्या बायका तुम्हाला माहिती आहेत, भुताळी बोलतात आपल्या कुठल्या कुठल्या साईडला त्यांना. त्या ओके. आणि मग ते जेव्हा जातात तेव्हा मग त्यांना पहिल्यापासून मुक्ती नाही, मंत्र वगैरे त्यांना मुक्ती नाही. असल्या एंटिटीला कधीच मुक्ती नाही, त्या लटकत राहतात. कारण त्यांचं हे आहे की ह्या जर मरायच्या आधी त्यांची जी विद्या ती दुसऱ्याला ट्रान्सफर करतात. जर नाही गेली तर तुम्हाला तुमची मुक्ती आहे, मग तुम्ही इकडेच पडून राहणार जोपर्यंत तुम्हाला कोण भेटत नाही. तिला त्या हाडणीला सोडलेलं याच्यावर, घरातल्यानीच, फॅमिलीमध्येच हे सगळे मॅटर होतात जास्त करून, सोडलेलं. तर आमचे गुरु वगैरे आम्ही गेलेलो तिकडे, पण खूप लेट झाल्यानंतर आम्हाला सांगितलं, आम्हाला कळलं की असा मॅटर झालेला आहे, तुम्ही या. तर आम्ही दोघं गेलो, बघितलं. अगदी 2 दिवस आम्ही कसंही करून खेचलं त्या बाईला, म्हणजे ती जीव सोडायच्या तयारीत होती. 2 दिवस कसं खेचलं. पण शेवटी जेव्हा ती निघाली, तिसऱ्या दिवशी जेव्हा ती हाडं निघाली बाहेर ना, तेव्हा या बाईचा जीवच घेऊन गेली, सोडलंच नाही. आम्ही पहिलाच गेल्या सांगितलं, कारण गेल्या मी बघितलं त्या बाईला, मी ही गुरुजी जास्तीत जास्त 3 दिवस टिकणार, त्याच्यावरती टिकणार नाही. पहिलाच सांगून टाका, नंतर ते आपल्या अंगावरती एक गडबड नको. त्याने मी पहिलाच सांगितलं की डॉक्टर बघा, तुम्ही काय असेल ते तुमची पण चेकिंग करून घ्या काय असेल ते, पण ही बाई 3 दिवसाच्या वरती टिकणार नाही. ती हाडं काढली आम्ही कशी पण करून, पण ती शेवटी जीवच घेऊन गेली. पण का असं त्यांना जीव का घ्यायचं असतं, म्हणजे एवढं? आता कसं आहे, आता मी तुमच्या अंगावरती एखादी वस्तू सोडली किंवा ह्याचा जीव घेतल्याशिवाय यायचं नाही, मग ती शेवटी तिला हे केले, माझ्या वशमध्ये ती गोष्ट, म्हणजे ती तुमचं घेऊनच जाणार, प्रश्नच नाही. एखादा तगडा जर कोण एखादा भेटला त्या लेवलचा पॉवरफुल माणूस, तर ती जाता जाता झटका तर नक्कीच देऊन जाणार. होतलं तर जीवच घेऊन जाते, 90% ते घेऊन जातात. कसे पण हे जे करतात ना, हे जे दुसऱ्यांवर सोडणं किंवा दुसऱ्यांचा वाईट करणं, त्यांच्या स्वतःवरही काही ना काही त्याचा ह्याचे परिणाम 100% होतात, 100%. पण कसं आहे, एक टाइम पिरियड असतो त्यांचा, की बाबा एक वयात आले ना, एक म्हातारपण वगैरे, तेव्हा मग हे लोक सडून मरतात. वाईट करणारे, काळं काम करणारे लोक हे मरतात, म्हणजे सडूनच अक्षरशः. कारण शेवटी एनर्जी आहे, ती एनर्जी तुम्ही किती टाइम हँडल करणार त्या गोष्टीला. शेवटी एनर्जी बघा, एखादी वस्तू तुम्ही सिद्ध करून तुमच्या जोडीला ठेवले, वर्षाचं त्यांचं जेवण खाणं असते, ते काय खाणं असते ते त्यांनाच माहिती. ते तुम्ही किती करणार, तुम्ही 40, 50, 60 पर्यंत तुम्ही ते त्या लोकांना त्यांचं वर्षाचं देणं आहे, त्यांचं रोजचं काय आहे ते सगळं करू शकता. 60च्या नंतर तुम्ही करणार काय? पण त्या वस्तू शेवटी तुमच्यावर फिरणार, तोपर्यंत तुम्ही त्याच्या आधी तुम्हाला दुसऱ्याला द्यायला, ट्रान्सफर करायला, तरच तुमचं व्यवस्थित मरण आहे. नाही तर मग ह्याच्यामध्ये मरतं, असेच सडूनच मरतं. तुम्ही कधी अशा व्यक्तींना भेटलाय जे असे बांधून ठेवतात, जसं आपलं कोकणात तो एक कॉन्सेप्ट आहे ना, बायंगी आहे, मला माहिती नाही ते किती खरं गोष्टी आहेत किंवा काय, बायंगी आहे, तशा टाईपच्या लोक भेटले. हा, बऱ्याच लोकांना भेटलं कोकणामध्ये. माझा फेवरेट जागा ऍक्च्युली कोकण. मग खूप मजा येते कोकणातलं काम करायला पण आणि तिकडे फिरायला पण, कारण तिकडून ज्या शक्ती आहेत ना, खूप जागृत आहेत. अगदी मजा येते त्यांच्यावर बोलायला. मित्रांच्या जोडीला, मी क्लायंटच्या जोडीला गेलो फिरायला, त्याच्या घरी, म्हणजे त्यांच्या घरी अगदी इकडे होतं ते सिंधुदुर्ग, आपल्या वेंगुर्ल्याला गेलेलो. आणि त्याचं घर बघितलं, हा सुंदर घर, अक्षरशः अगदी बैठक घर, पण एवढं सुंदर, जुन्या काळाचं घर ना, एकदम व्यवस्थित. बसलो, सगळे जेवण बनवतंय, कोण काय करतंय, कोण चाललंय, सगळे मित्र होते. ते क्लायंट आपले सगळे ओळख झाली की संपला विषय. गेलो सगळे, मग आता गोष्टी चालू होतात ना, कोकणामध्ये गेल्यावरती त्या गोष्टी चालूच होतात. मग इथे हे भूत आहे, मग इथे बायंगी आहे, मग इथे हाडळ आहे, मग इथे ती सवाशीण एक बाई फिरते, मग आमचा जागेवाला फिरतो. जागेवालाचा टाईम असतो, तो 3 वाजता बरोबर एक राऊंड मारतोस, आणि बोलता ठंग आवाज आला त्याचा दांड्याचा, आणि घुंगरू लावतोय त्याला, ढंग करून आवाज आला, कोण आलं बघतो, बाहेर कोणी जाऊ नका आता, म्हणजे
चालू आहे, कोणी बाहेर जायचं नाही, आता या टायमाला बघायचं नाही. आता आम्हाला खाज ना बघायची. मग खिडकी गपची उघडून बघितली. हा तो जागेवाला अक्षरशः 12-12.5 फूट माणूस, घोंगडी टाकून हातामध्ये ही अशी दांडी, आणि तो आपला चाललाय राऊंड मारत. चल 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 पूर्ण गावाला त्यांनी राऊंड मारला आणि फक्त अशी नजर मारली आणि निघून गेला. नशीब काहीच हालचाल नाही त्यांनी काय केली. आता बघणाऱ्याला तो सोडत नाही, पण बघितलं, आशीर्वाद दिला, निघून गेला. ते एक बघितलं मी. खूप मस्त पण एक्सपिरियन्स तो सॉलिड होता. जागेवाला मी आयुष्यात फर्स्ट टाइम बघितलं तेव्हा, जो राखणदार असतो गावचा. काही घोड्यावर येतात, घोड्यावर पण येतात काही काही, पण असतात तेवढं नक्की आहे. कारण मी पण ह्याचे खूप किस्से ऐकलेत गावी वगैरे. आता तर माहिती नाही केवढं आहे केवढं नाही, किंवा आता आपणही त्यांच्याशी एवढे कनेक्टेड नाही आहोत म्हणून आपल्याला दिसत नसतील. पण त्या काळातली जी लोक होती गावी राहायचे, ते जे सांगायचे, करायचं, जे सगळे देवाचं वगैरे, वेताळे तो हे फिरता, हे सगळं आहे. तुमची कोणती कोकणातली केस आहे जी तुम्ही सॉल्व्ह केली आहे? कोकणातल्या आहेत 4-5 केसेस आहेत माझ्या कोकणातल्या. सगळ्यात भयानक केस होती म्हणजे आता रिसेंटली झालेली एक केस. कोकणात गेलेलो मी, अगदी घरात न सांगता गेलेलो फर्स्ट टाइम. नाही तर मी सगळ्या घरी सांगतो, या केसला चाललोय, त्या केसला चाललोय. सेफ्टी पाहिजे ना, कुठे चाललंय ते कळून तर ते घरातले ना. आणि मी कोणाला घेऊन नाही जात जोडीला. तर अशा कुठल्या केसेस असतील ना, मी जास्त कोणाला घेऊन नाही जात. फुकट माझ्यामुळे त्यांना त्रास नको. कारण मला सांभाळू की त्यांना सांभाळू की समोरच्याला सांभाळू, तो विषय होतो. गेलेलो कोकणामध्ये, अगदी अख्खी फॅमिली सगळ्यांवरती करून मोकळे झालेले, आणि सगळ्यांच्या अंगात 1 आहे, 2 आहे, 3 आहे, ते चालले कम्प्लीट. म्हणजे एकमेकाशी खेळत आहेत ते लोक लिटरली. आणि कोणाचा कोणाला ताल नाही. देव सगळे बांधून ह्याच्यात टाकून ठेवलेत, बॅगेमध्ये, काय ट्रंक असते ना ती आपली लोखंडाची, त्याच्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत. देव सगळे बांधून ना, घरातले अगदी फॅमिली मिळून टाकून ठेवलेले आहेत. बाई रात्रीची कुठे फिरते एकटीच, कपडे बिपडे काढून, शिकायच्या याच्यामध्ये चक्करमध्ये. एवढी तिची त्या लोक, त्या फॅमिलीची हालत खराब केलेली. इकडून जे बॉम्बेचेच एक क्लायंट होते माझे, ते लोक मला घेऊन गेले की माझ्या, कारण त्या मोठ्या भावाचा आहे सगळा मॅटर झालेला. घेऊन गेलेले आणि बघितलं, हे त्यांना सरळ सांगितलं, ही माझ्या बसची केस नाही, हे माझ्यापेक्षा बाहेरची केस आहे. आता मी एकटा या सगळ्या एंटिटीना नाही हँडल करू शकत, सवालच नाही. अरे मारतील, मी ह्यांना बघायला गेलो तो मला जीव काढेल माझा. शेवटी कसं करून बोललो, एकेकाला तरी घ्या, पण घ्या कसं क्लिअर करा. गावामध्ये नाव खराब होतं, या लोकांना काढायच्या बाहेर मागे लागले गावातून. करणार कसं या सगळ्या गोष्टी? पहिला घरातल्या माणसालाच घेतला, जो मेन ते मोठा भाऊ, त्याला घेतलं, त्याच्याशी बोललो, काय वस्तू आहे, कुठून आले, कसं काय. आता लफडा काय, त्यांच्याच वस्तू त्यांच्या अंगावर सोडलेल्या आहेत. म्हणजे घरच्याच गोष्टी. कुलदेवीला उलटं उभं केलंय, कुलदेवी जोडीलाच नाही आहे, त्यांचा खुनी आहेत. घरचे जे ऍक्सिडेंटली मेले त्यांना खुनी बोलतात त्या साईडला. ते आहेत त्यांचे, तेच अंगावर त्यांच्या सोडलेले आहेत, ते त्यांच्या अंगावरती बसले. तर सवालच नाही, घरच्याच गोष्टी जर तुमच्या अंगावरती बसल्या तुम्ही क्लिअर होऊ शकत नाही. मग करणार कसं? शेवटी एकाला घेऊन बाजूच्या गावाला गेलो, तिकडूनच्या भडज्याला भेटलो, त्याच्याशी बोललो, त्याला सांगितलं बाबा कौल लाव. कौल लावायचं हे केलं, तो कौल द्यायला तयार नाही देवी, किंवा नाहीच येत नाहीच करायचं आहे. कारण करणार कसं? 3 दिवस कौल लावायला गेले मला. कौल लावला, शेवटी तिकडूनचा भटजी बोलतो, बाई माझ्याने तर या देवी काय कौल देत नाही, आता तू बोलून बघ. शेवटी मग मी बोललो, देवीचं गाराणं मी घातलं. शेवटी गुरुनी मला शिकवलेलं आहे व्यवस्थित गाराणं कसं घालायचं. मग ते गाराणं घातलं, दोनदा तर फेल केलं गाराणं, तिसऱ्या वेळेला ॲक्सेप्ट केलं कसं करून. मग काय करू पुढे, कसं काय करू, हवन करू, पूजा करू, की असंच सगळ्यांना डायरेक्ट एकदाच पकडून विषय संपवून टाकू. मग हवन कर बाबा एकदाचा, पण इकडे कर, तिकडे काहीच नाही करायचं, सगळा विषय असा. मग त्या देवीला या देवीची जोड करून, मग जी वस्तू त्याच्या अंगावरती जी वस्तू सोडलेली तो त्यांचाच खुनी आहे, त्याला पकडून मग त्याला बाजूला केला, त्याला सरळ उभं केलं, देवीला सरळ उभं केलं, एक एक करत सगळ्यांना हळूहळू केलं. शेवटी मला त्यांनी फटका दिलाच. माझ्या कमरेवरती एक लात मारले ना, माझ्या आज पण माझं कंबर दुखते त्याच्यामुळे, अशी भयानक लात. शेवटी जाणारा, शेवटी त्यांच्या शेवटचा जो लहान मुलगा होता तो माझ्या अक्षरशः कमरेत लात मारून गेला. कोणीच मोठ्याने हात नाही लावला, पण त्या लहान पोरात शेवटी लहान, त्याला काहीच अक्कल नाही. तो जाताना त्यांनी माझ्या लात मारली. अक्षरशः जी लात मारली तर माझं कंबरड आजपर्यंत दुखतंय. म्हणजे मला जास्त वेळ मी असं हे नाही करू शकत. ती एक केस होती. मग मारतात लिटरली, कधी कधी हातापायी होते, सोडत नाही लोक, जाम कुदवतात. हां,
मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.